नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, 5 नमुने पॉझिटिव्ह, प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना लागू। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील डायमंड पोल्ट्री फार्म मध्ये बर्ड फ्लूचा H5N1 चा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे। भोपाळ येथील ICAR राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने NIHSAD 29 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या अहवालानुसार पाठवलेल्या नमुन्यांपैकी 5 नमुने सकारात्मक पॉझिटिव्ह आढळले आहेत। या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आयुक्तालयाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत। पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर किरण पाटील यांनी या संदर्भात राज्य शासनाला सविस्तर माहिती दिली असून खालील प्रमाणे कडक पावले उचलली जात आहेत। पक्ष्यांचे निर्मूलन, पशुसंक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार बाधित क्षेत्रातील पक्ष्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने निर्मूलन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। प्रतिबंधित क्षेत्र केंद्र सरकारच्या ऍक्शन प्लॅन नुसार बाधित क्षेत्राच्या 1 किलोमीटर परिघातील सर्व कुक्कुट पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच 1 ते 10 किलोमीटर परिघातील क्षेत्राला देखरेख क्षेत्र म्हणून घोषित केले आहे। वाहतूक बंदी, नवापूर परिसरातील कुक्कुट पक्ष्यांची वाहतूक, खरेदी, विक्री आणि पक्ष्यांच्या बाजारांवर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत। आरोग्य पथके तैनात, पशुसंवर्धन विभागाची शीघ्र प्रतिसाद पथके RRT घटनास्थळी दाखल झाली असून सॅनिटायझेशन व निर्जंतुकीकरणाचे काम वेगाने सुरू आहे। पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे की नवापूर परिसरातील परिस्थिती सध्या पूर्णपणे नियंत्रणात असून विभाग सातत्याने या परिस्थितीचा आढावा घेत आहे। या कारवाईबाबत नाशिकचे विभागीय आयुक्त व नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचित करण्यात आले आहे।